गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. दत्तगुरु दत्तात्रय हे ब्रह्मा, विष्णू आणि शिव या 3 देवतांचा अवतार म्हणून त्रिमूर्ती असं आपण त्यांना म्हणतो. महर्षी अत्री आणि माता अनुसूया यांचा पुत्र म्हणून अनुसयात्मज आणि अत्रीनंदन. अवधूत म्हणजे मुक्त, जो संसाराच्या मोहापासून दूर आहे असा. आत्मज्ञान आणि मोक्षप्राप्ती करून देणारे गुरु दत्तात्रय. दिगंबर, दिशा किंवा अंबर हेच ज्याचे वस्त्र आहे किंवा दिशांचे वस्त्र ल्यायलेला म्हणून तो दिगंबर. अशी अनेक नावे दत्तगुरूंची आहेत. दत्तजन्माची कथा तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. दत्तात्रय हे विष्णूचा अवतार, दुर्वास ऋषी हे शिवाचा अवतार आणि चंद्र हे ब्रह्माचा अवतार असे 3 देव अत्रिमुनी आणि अनुसूया मातेच्या पोटी जन्माला आले असे देखील मानले जाते. गुरुस्वरूपात सर्वात जास्त पूजन केले जाते ते दत्तगुरू. पुराणात यदू, आयु, सहस्रार्जुन, कार्तवीर्य आणि परशुराम हे दत्तात्रयांचे शिष्य आहेत असे सांगितले जाते. दत्तगुरूंनी स्वतःसुद्धा 24 गुरु केले आहेत. त्यात मुख्यत्वे मधमाशी, हत्ती, भुंगा, आकाश, पृथ्वी आणि अग्नी यांचा समावेश आहे. थोडक्यात काय तर प्रत्येकाकडून आपण काहीतरी बोध घेऊ शकतो, त्याच्यातील गुण आपण आत्मसात करू शकतो किंवा त्याच्यात असणाऱ्या अवगुणांमुळे त्याला जो त्रास झाला ते अवगुण लक्षात घेऊन ते टाकून देणे, हे देखील एक प्रकारे आपल्याला गुरु दत्तात्रय शिकवतात. ही खूप मोठी शिकवण दत्तगुरूंनी आपल्याला दिली आहे. दत्तात्रयांचे प्राचीन काळात 16 अवतार मानले गेले आहेत आणि त्या अवतारांच्या अनुक्रमे काही गोष्टींचे दान केले जाते. त्या गोष्टी अशा आहेत: नारळ, कदली फळ, इक्षु, पंचामृत, मौक्तिक, अंभ, ग्रंथ, मंदिर उभारणीसाठी धन, गोधन, मध, सुवर्ण, उदक, तांबूल, वस्त्र आणि रौप्य. दत्तगुरूंचे श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज आणि स्वामी समर्थ महाराज हे अवतार आहेत आणि टेंबे स्वामी महाराज हे अवतारी पुरुष आहेत. माहूर, पिठापूर, कारंजा, अक्कलकोट, गाणगापूर, औदुंबर, नृसिंहवाडी, कुरवपूर, गिरनार, पांचाळेश्वर, कुमसी, शिरोळ, श्रीशैल्य, कर्दळीवन आणि वाराणसी या ठिकाणी दत्तगुरूंचा सदैव वास असतो. दत्तगुरूचे वास्तव्य मेरू पर्वत, स्नान वाराणसी, आचमन कुरुक्षेत्र, चंदनोटी प्रयाग, दुपारची भिक्षा कोल्हापूर, दुपारचे जेवण पांचाळेश्वर, तांबूलभक्षण राक्षसभुवन, योग गिरनार पर्वत, सायन संध्या पश्चिम किनारा, प्रवचन आणि कीर्तन नैमिषारण्य आणि निद्रा माहूर अशा ठिकाणी दत्तगुरूंचे भ्रमण असते. दत्त महाराज सर्वत्र फिरून आपल्या भक्तांचा योगक्षेम चालवतात. जो जो करील स्मरण, म्हणजेच केवळ स्मरण हीच ज्याची भक्ती आहे, त्या स्मरण भक्तीला वश होऊन दत्त महाराज तात्काळ आपल्या भक्तासमोर उपस्थित होतात आणि त्याच्या इच्छा पूर्ण करतात. दत्त संप्रदायात गुरुचरित्राला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. श्री सरस्वती गंगाधर
यांनी नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या जीवनावर आधारित हा पवित्र ग्रंथ लिहिला आहे. दत्तावतारी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या प्रेरणेने या ग्रंथाची निर्मिती कडगंची इथे झाली आहे. दत्तभक्ताच्या हृदयात 5वा वेद असे स्थान गुरुचरित्राचे आहे. विविध कथांच्या माध्यमातून ज्ञान, कर्म आणि भक्ती याचा समन्वय यात साधला गेला आहे. 51 अध्यायांच्या या ग्रंथाचा दत्तजयंतीच्या काळात सप्ताह केला जातो. गुरुचरित्राचे पारायण केले जाते. हे पारायण कसे करावे याचे काही संकेत आहेत. रोज किती आणि कोणते अध्याय वाचावेत, शुचिर्भूत असावे, भोजन कसे असावे, निद्रा कुठे आणि कशी घ्यावी, निषिद्ध काय काय मानले गेले आहे, नित्यकर्म कसे असावे याचे अनेक नियम गुरुचरित्र पठणाचे सांगितलेले आहेत. भक्ती, मुक्ती, परमार्थ, जे जे वांछील मनी आर्त, त्वरित होय साध्यंत, गुरुचरित्र ऐकता. प्रत्येक ग्रंथाची एक फलश्रुती असते. सामान्य सांसारिक मनुष्य काहीतरी प्राप्त व्हावं म्हणूनच देवाची करुणा भाकत असतो. त्याला त्या साधनेतून काहीतरी फलप्राप्तीची इच्छा, आकांक्षा असते. गुरुचरित्राची हीच फलश्रुती आहे की दत्तगुरूंना अनन्य भावाने शरण गेल्यास भक्ताच्या सगळ्या इच्छा दत्तगुरू पूर्ण करतात आणि सदैव त्याच्यावर कृपेचा वरदहस्त ठेवतात. गुरुचरित्र हा ग्रंथ कोणत्याही कामनेशिवाय कायम वाचनात असावा. अगदी काही नाही तरी 5 ओव्या तरी रोजच वाचाव्यात असे थोरले महाराजांचे सांगणं आहे. गरीब श्रीमंत असा कुठलाही भेद गुरु महाराजांजवळ नाही. श्रद्धा आणि निष्ठा हीच खरी महत्त्वाची आहे. दत्त संप्रदायात दत्तगुरूंच्या पादुकांचे अतिशय महत्त्व आहे. श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या मूळ पादुका 3 ठिकाणी आहेत. औदुंबर येथील विमल पादुका, नरसोबाची वाडी येथील मनोहर पादुका, गाणगापूर येथील निर्गुण पादुका. कडगंजी इथे पण स्वामींच्या पादुका आहेत. त्यांना करुणा पादुका असे म्हणतात. या पादुका सरस्वती गंगाधर स्वामींना नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी दिल्या होत्या. दत्त जयंतीच्या दिवशी दत्ततत्व 1000 पटींनी पृथ्वीवर जास्त असतं. आपण काल दत्तजन्माचा उत्सव साजरा केला. त्याआधी गुरुचरित्राचा सप्ताह पारायण आपण केलं. आज पारणे आहे. मनोभावे केलेली साधना, मंत्रजप, पूजा दत्तगुरूंपर्यंत नक्कीच पोहोचते आणि दत्तगुरू आपल्या भक्तांना अभय देतात, त्यांच्या इच्छा पूर्ण करतात, भवसागर तरुण नेण्यात त्यांचे सहाय्य करतात. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्रीपादराज शरणं प्रपद्ये. जय गुरुदेव.